जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर महिलेला रस्ता पार करण्याची नामुष्की। गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड येथील भयान वास्तव। पाणी स्वच्छ करून प्या। गडचिरोलीमध्ये दूषित पाण्यामुळे एका मुलाचा मृत्यू। पाणी पुरवठा कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। तरुणाचं थेट टॉवरवर चढून आंदोलन। आज राज्यातील विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। मुंबई शहर आणि उपनगरातही अतिमुसळधार पावसाची शक्यता। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा बंद। अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी। पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे पुन्हा हाल। रत्नागिरीत आज ऑरेंज अलर्ट। नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन। सकाळपासूनच पावसाची संततधार सुरूच। आता अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास त्या वाहनावर वर्षभरासाठी बंदी। परिवहन विभागाचा मोठा निर्णय। शिवाय अल्पवयीनाला 25 वर्षापर्यंत वाहन परवाना मिळणार नाही। राज्य सरकारला मोठा झटका। आरटी प्रवेशाबाबतचा अध्यादेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द। हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं। पुणे विद्यापीठाचा विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय। पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींना 100% शुल्क माफी। भुसावळ विभागात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे नागपुरातून धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांना फटका। 22 जुलै रोजी होणाऱ्या रेल्वे ब्लॉकमुळे 4 रेल्वे गाड्या रद्द। संभाजीनगरात तरुणांकडून आई-वडिलांची पूजा। आई-वडिलांनाच विठ्ठल रुक्मिणी म्हणून दुग्धाभिषेक। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट। पांड्यानं सोशल मीडियावरून पोस्ट करत दिली माहिती।